नमस्कार मित्रांनो, महासंवादवरून आदित्यताईंनी लाडक्या बहिणीविषयी काय माहिती दिली आहे तर ती पहा. लाडक्या बहिणीचा लाभ परत घेणार नाही, मंत्री आदित्य तटकरे. पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध. दिनांक 7 कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला जो सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट यामध्ये उत्तर दिलेले आहे. पुढे पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केलेले आहे. तर पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिला असतील अशांना जानेवारी महिन्यापासून हप्ते मिळणार नाही, असं यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे. पुढे पहा. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही. तर जुलै ते डिसेंबर या महिन्यात जेवढे हप्ते मिळालेले आहेत तर त्या हप्त्याची रक्कम परत घेतली जाणार नाही, असं सुद्धा यामध्ये स्पष्ट विभागाने माहिती दिलेली आहे. तर पुढे पहा. महिलाच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला. मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. तर पहा. यामध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना योजनेतून फक्त वगळण्यात येत आहे. तर त्यांचा जो निधी मिळालेला आहे तर तो निधी वजा केला जाणार नाही, असं यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे. पुढे पहा. 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर ज्या काही 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जे काही शासन निर्णय निर्गमित केलेले होते तर त्या शासन निर्णयानुसार ज्या अपात्र ठरणाऱ्या महिला असतील अशांना या योजनेतून वगळण्यात येत आहे, अशी माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे.